मिरची पावडरचे हे नमुने पाहिले तर यामध्ये काहीच फरक दिसणार नाही। चटकदार आमटी बनवण्यासाठी अशी ही मिरची पावडर आपण नेहमीच वापरतो। हो, पण जरा सावधान, ही मिरची पावडर भेसळयुक्त आहे। नागपूरमध्ये अन्न व औषध प्रशासनानं कारवाई करत अशी 4000 किलो भेसळयुक्त मिरची पावडर जप्त केली। नागपूरमध्ये कळमना पोलीस ठाण्याजवळ असलेल्या एका व्यावसायिकाच्या गोदामात धाड टाकून ही कारवाई केली। पदार्थांना लाल भडकचं एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। एपीएमसी मार्केट कळमना नागपूर या पेढीवर धाड मारून तिथे 75 पोते 40 किलो वजनाचे 3000 किलो, त्याची किंमत 2,41,840 इतका साठा तो जप्त करला। त्या पोत्यावर कुठल्याही प्रकारचं लेबल नव्हतं आणि सदर मिरची पावडर ही सेवा तेजा एंटरप्राइजेस गुंटूर आंध्र प्रदेश इथून मागवल्याची माहिती मिळालेली आहे। बाजारात 130-140 रुपये किलो दरानं मिरची पावडर मिळते, तर ही भेसळयुक्त मिरची पावडर फक्त 60 ते 70 रुपये किलोनं मिळत असल्यानं एफडीएचा संशय बळावला आणि ही धडक कारवाई केली। हा सर्व साठा जप्त करण्यात आला असून या मिरची पावडरचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल। ही भेसळ जेव्हा मिरची पावडरची बघितली तर आपल्या आरोग्याला धोका पोहोचण्यापलीकडे काही उपाय राहिलेला नाहीये, म्हणून आम्ही यापुढे आता बाजारातनं तिखट आम्ही घेणार नाही। स्वतः म्हणजे मिरचीवाल्यांना मिरची सांगू, आणि ते आम्ही आधी करत होतो, परंतु आता वेळेअभावी करत नव्हतो। पण पुन्हा तेच जुनं ते सोनं असं जे आपण म्हणतो ते म्हण खरी ठरलेली आहे आणि आम्ही पुन्हा ते म्हणजे मिरची आणून पावडर बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत। गणपती आणि त्यानंतर लागोपाठ येणाऱ्या सणांची रेलचेल असल्यानं विशेषतः गृहिणींनी सावधानता बाळगणं आवश्यक आहे, तर भेसळखोरीला चाप लावण्याकरिता अधिकाऱ्यांनी अधिक कडक पावलं उचलण्याची गरज आहे। अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।